तुम्ही मेकअप न करता एखाद्या कार्यक्रमासाठी एखाद्या इव्हेंटसाठी गेलेला असाल पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांमध्ये जर आकर्षक दिसत असाल तर सगळ्यांमध्ये सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। मग ती मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं, आकर्षक दिसावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते। सुंदर दिसण्यासाठी दोन ऑप्शन असतात, एक म्हणजे आपण मेकअप करून सुंदर दिसू शकतो आणि दुसरा ऑप्शन म्हणजे आपण नॅचरली सुंदर दिसू शकतो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जर आपण प्रमाणापेक्षा जास्त मेकअप केला तर दिवसेंदिवस आपली स्किन डल दिसायला लागते, निस्तेज दिसायला लागते आणि जो आपल्या चेहऱ्यावरती जो नॅचरल ग्लो असतो तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो। बघ, हा मेकअप जो असतो तो एक प्रकारचा रंगच असतो आणि सतत जर आपण आपल्या चेहऱ्यावरती रंग अप्लाय करायला लागलो तर काय होईल, आपल्या चेहऱ्यावरचं जे नॅचरल सौंदर्य आहे ते सुद्धा निघून जाईल। त्यामुळे जेवढा कमीत कमी मेकअप करता येईल तेवढा कमीत कमी करा आणि नॅचरली कशा प्रकारे आपण सुंदर दिसू शकतो याकडे लक्ष द्या। हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मेकअप शिवाय जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत हे आपण बघणार आहोत। नंबर 1, खूप सारं पाणी प्या। आता जल हेच जीवन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या शरीरातले जे काही फंक्शन्स आहेत, जी काही सिस्टीम आहे ती सगळी पाण्यावरती डिपेंड असते। जर तुम्हाला नॅचरली सुंदर दिसायचं असेल, मेकअप शिवाय सुंदर दिसायचं असेल तर दिवसातून भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण भरपूर पाणी पिल्यामुळे आपलं जे शरीर असतं, आपली जी बॉडी असते त्यातून हायड्रेटेड राहते। त्याचबरोबर आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकण्याचं काम पाणी करतं। त्यामुळे दिवसातून भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण भरपूर पाणी पिल्यामुळे आपल्या ओव्हरऑल हेल्थ बरोबरच आपली स्किन ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। शिवाय जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल, डार्क स्पॉट जर तुमच्या चेहऱ्यावरती येत असतील किंवा प्रीमॅच्युअर रिंकल्स तुमच्या चेहऱ्यावरती येत असतील, अँटी एजिंगचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचं प्रमाण कमी होतं। शिवाय अँटी एजिंगची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन करण्यासाठी पाणी खूप जास्त मदत करतं आणि तुम्हाला जास्त काळासाठी तरुण दिसण्यासाठी सुद्धा पाणी खूप जास्त। जर तुम्हाला नॅचरली सुंदर दिसायचं असेल, मेकअप शिवाय सुंदर दिसायचं असेल तर दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। नंबर 2, योगा आणि एक्सरसाइज जरूर करा। आता जर तुम्हाला बिना मेकअप सुंदर दिसायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज नक्की करा। आता आपण एक्सरसाइज कशासाठी करतो तर आपली बॉडी फिट राहण्यासाठी आपण एक्सरसाइज करत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपली बॉडी तर फिट राहतेच, पण त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या संपूर्ण बॉडीवरती नॅचरल ग्लो येण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते। आपण बघतच असतो खूप साऱ्या सेलिब्रिटीज असतात ज्या की योगा करतात, एक्सरसाइज करतात, मेडिटेशन करतात। यामुळे काय होतं, त्यांची बॉडी सुद्धा फिट राहते, त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो येतो। शिवाय स्ट्रेस कमी होण्यासाठी किंवा मूड रिफ्रेश होण्यासाठी एक्सरसाइज असेल, योगा असेल खूप जास्त। मग आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या स्किन मधली जी काही घाण आहे ती सुद्धा बाहेर पडते। नेहमी लक्षात ठेवा, उन्हामुळे येणारा जो घाम आहे तो वेगळा असतो आणि एक्सरसाइज मधून जो येणारा घाम आहे त्यामुळे एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येण्यासाठी खूप जास्त मदत होते। तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये एक्सरसाइज करा, जर तुम्हाला योगा आवडत असेल तर योगा करा, मेडिटेशन करा, किंवा जर तुम्हाला झुंबा वर्कआउट आवडत असेल, कार्डिओ आवडत असेल ते करा, किंवा जर तुम्हाला मॉर्निंग वॉक करायला आवडत असेल, रनिंग करायला आवडत असेल ते करा। कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी जरूर करा। त्यामुळे काय होईल, तुमच्या बॉडीमधला जो घाम आहे तो बाहेर पडेल आणि नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येण्यासाठी खूप जास्त मदत होईल। नंबर 3, चेहऱ्याला उन्हापासून वाचवा। आता सुंदर स्किनसाठी तुम्ही छान डाएट करत असाल, हेल्दी फूड खात असाल, एक्सरसाइज करत असाल, पण थोड्या वेळाचं जे ऊन असतं ते तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवणार आहे। त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला उन्हापासून नक्की वाचवा। आता माहिती आहे का, सूर्याचे जे यूव्ही रेज असतात त्या यूव्ही रेजमुळे आपल्या स्किनवरती पिगमेंटेशन येतं, डार्क स्पॉट येतं किंवा आपल्या चेहऱ्यावरती मेलाझ्मा येतो, त्याला आपण वांग म्हणतो। असे बरेच स्किनचे प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावरती ऊन पडल्यामुळे होतं। त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं जेवढं प्रोटेक्शन करता येईल तेवढं करा। उन्हामध्ये जाताना चेहऱ्याला चांगलं असं सनस्क्रीन नक्की लावा। सनस्क्रीनमुळे यूव्ही रेज पासून तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होईल आणि स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। त्यामुळे उन्हामध्ये जाताना छान असं सनस्क्रीन चेहऱ्यावरती नक्की लावा आणि एखाद्या स्कार्फने तुमचा चेहरा छान कव्हर करा। जे यूव्ही रेज आहे ते तुमच्या स्किन मध्ये जाणार नाहीत आणि चांगल्या प्रकारे तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल। बरोबर नेहमी लक्षात ठेवा, सकाळचं जे कोवळं ऊन असतं ते आपल्या बॉडीसाठी, आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं, पण त्याचप्रमाणे दुपारचं जे ऊन असतं ते आपल्या बॉडीसाठी तेवढंच घातक असतं। त्यामुळे उन्हामध्ये जाताना सनस्क्रीन लावा आणि छान अशा स्कार्फने तुमच्या स्किनला कव्हर करा। नंबर 4, स्ट्रेस आणि एन्झायटी पासून दूर राहा। आता सध्याच्या काळामध्ये स्ट्रेस आणि एन्झायटी पासून दूर राहणं थोडंसं अवघड आहे, पण जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही हे केलंच पाहिजे, कारण हा जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, एन्झायटी आहे याचा तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती परिणाम होतोच, पण त्याचबरोबर तुमच्या स्किनवरती सुद्धा परिणाम होतो। तुम्हाला स्किनचे बरेच प्रॉब्लेम्स व्हायला लागतात। एवढंच नाही तर स्किन बरोबर केसांवरती सुद्धा याचा खूप परिणाम होत असतो, जसं की ग्रे हेअर असेल, व्हाईट हेअर असेल किंवा डल हेअर असतील किंवा केस गळती असेल, असे बरेच प्रॉब्लेम टेन्शन, स्ट्रेस किंवा एन्झायटी घेतल्यामुळे होतात। खूप जास्त टेन्शन घेतल्यामुळे तुमची स्किन डल दिसायला लागते, हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो
कमी व्हायला लागतो, चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या यायला लागतात आणि तुमचं वय हे तुमच्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसायला लागतं. त्यामुळे स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, एन्झायटी असेल, हे कमी करण्यासाठी योगा करा, एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा. काय होईल, तुमचं माइंड रिफ्रेश होईल, तुमचं टेन्शन कमी होईल आणि यामुळे तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती सुद्धा त्यांचा चांगला इफेक्ट होण्यासाठी खूप मदत होईल आणि तुमची स्किन सुद्धा नॅचरली ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल. नंबर 5, भरपूर झोप घ्या. आता साधी गोष्ट आहे, जेव्हा आपल्या मोबाईलची बॅटरी लो होते तेव्हा मोबाईलला सुद्धा चार्जिंगला लावण्याची गरज असते, तेव्हाच तो चांगल्या प्रकारे काम करतो. त्याचप्रमाणे आपल्या बॉडी सुद्धा आहे, बॉडी सुद्धा डिस्चार्ज होते, आपल्या बॉडीला सुद्धा चार्जिंगची गरज असते, रेस्टची गरज असते. त्यामुळे भरपूर झोप घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला एकदम फ्रेश फील होतं. जेव्हा आपण चांगल्या प्रकारे 7 ते 8 तास झोप घेतो तेव्हा आपल्याला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम होत नाही, आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स लवकर येत नाहीत, जास्त काळासाठी आपण तरुण दिसण्यासाठी खूप मदत होते. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपली जी बॉडी असते ती कोलॅजिनचं प्रोडक्शन करत असते आणि हे जे कोलॅजिन आहे ते आपल्याला यंग ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा या कोलॅजिनचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये होतं आणि त्यामुळे लवकर आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाहीत आणि जास्त काळासाठी आपण तरुण दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते. त्यामुळे 7 ते 8 तास झोप ही घेतलीच. नंबर 6, चांगले स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करा. बघा, जे काही आपण खात असतो त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतो, त्याचप्रमाणे आपण जे काही स्किन केअरचे प्रोडक्ट्स यूज करत असतो त्याचा सुद्धा परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो. तुम्हाला माहिती आहे का, जेवढे स्किन केअर प्रोडक्ट्स आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतो त्यापैकी 66% प्रोडक्ट्स हे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतो. त्यामुळे स्किन केअर प्रोडक्ट्स विकत घेताना सुद्धा चांगल्या प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट्स विकत घेता तेव्हा त्याची इन्ग्रेडियंट लिस्ट नक्की चेक करा. लक्षात ठेवा, जे पण प्रोडक्ट्स तुम्ही यूज करणार आहात ते प्रोडक्ट्स सल्फेट फ्री असले पाहिजेत, पॅराबिन फ्री असले पाहिजेत. शक्यतो ज्या प्रोडक्ट्समध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट जास्त आहेत अशा प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही विकत घ्या. त्यामुळे काय होईल, कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा तुमच्या चेहऱ्यावरती वाईट परिणाम होणार नाही आणि तुमची स्किन सुद्धा चांगली दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल. नंबर 7, आता बिना मेकअप जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, नॅचरली सुंदर दिसायचं असेल तर आपल्या स्किनची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तेव्हाच आपली स्किन ही नॅचरली सुंदर दिसणार आहे. स्किनची काळजी घेण्यासाठी फक्त तुम्ही सकाळचं आणि संध्याकाळचं स्किन केअर रुटीन चांगल्या प्रकारे फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे. आता स्किन केअर करणं म्हणजे खूप साऱ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार असं अजिबात नाही. सिंपल तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी काय करायचं आहे, माइल्ड अशा फेस वॉशने चेहरा स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर सल्फेट फ्री आणि पॅराबिन फ्री असणारं जे मॉइश्चरायझर आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. एवढं जरी तुम्ही सिंपल स्किन केअर सकाळी आणि संध्याकाळी केलं तरी सुद्धा तुमची स्किन ही दिवसेंदिवस ग्लोईंग होताना आणि छान नरिश होताना दिसेल आणि ते तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या अजिबात येणार नाहीत आणि मेकअप शिवाय तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल. कारण जेव्हा आपण चांगलं स्किन केअर करतो, जेव्हा आपण छान असं मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरती लावतो तेव्हा आपली स्किन ही छान नरिश होते, छान तुकतुकीत दिसायला लागते आणि एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. तुम्ही सिंपल असं स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करा, यामुळे मेकअप शिवाय सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावे तसं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आज पुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.